नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले सुंदरशी प्रवासी बॅग आणि मिनी प्रवासी बॅग तुम्हाला दाखवणार आहे. तर म्हणजे खूप सुंदर अशी मिनी बॅग आहे. म्हणजे अगदी काही तासांच्या प्रवासासाठी असो किंवा छोट्या बाळाचे एक जोडी कपडे, पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल असं राहील एवढी आपण बॅग बनवणार आहोत प्रवासी, आणि ती खूप सुंदर आणि आकर्षक बनणार आहे. तर तीच व्हिडिओ पाहणार आहोत. किंवा आपण अगदी अर्ध्या तासासाठी म्हणजे अर्ध्या दिवसासाठी कुठे बाहेर चाललो आहे आणि खूप मोठी बॅग कशी न्यायची, तर त्यासाठी ही छोटीशी अगदी मिनी प्रवासी बॅग मी नाव देते तिला. तर तीच आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे आणि हे कापड म्हणजे असं कॉटनचं वगैरे किंवा असं कापड नाही आहे. हे बॅगसाठी, कॅरी बॅगसाठी यूज करतात ते कापड आहे. किंवा आपले कपाटांचे ड्रॉवर वगैरे असतात त्यावर सुद्धा आपण हे कापड म्हणजे टाकू शकतो, किंवा म्हणजे असं क्लीन करायला बरं पडतं. किंवा रॅक वगैरे असेल त्यावरही हे आपण वापरू शकतो. असं हे कापड आहे. आणि हे कापड मी घेतलं होतं मिशोवरून आणि 10 मीटर आलं होतं मला. म्हणजे 200 सव्वा 200 पर्यंत हे 10 मीटर कापड येतं. पन्ना आहे काहीतरी 18 इंचाचा. म्हणजे पन्ना छोटा आहे. हे बघा मशीनच्या पाटावर बसलं आहे तेवढाच आहे. आणि 10 मीटर होतं ते. म्हणजे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे घेता येतं आपल्याला. म्हणजे 5 मीटर असतं, 10 मीटर असतं. तर हे कापड मिशोचं आहे. तर मी तुम्हाला खाली लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओ पाहूयात. तर हे कापड आता मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला मेजर सांगते. तर हे बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे त्या पीसमधून जेवढं मला हवं तेवढं, कारण वेळ जातो, व्हिडिओ खूप मोठी होते. तर इथे आता मेजरमेंट सांगते तुम्हाला. म्हणजे 24 बाय 12, हे बघा 24 बाय 12 इंचाचा आपल्याला एक पीस काढून घ्यायचा आहे. म्हणजे अस्तरसुद्धा याच मेजरचं आणि मेन फॅब्रिकसुद्धा याच मेजरचं. त्याचप्रमाणे दुसरे अजून 2 पीस काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा 7 बाय 8.5 इंचाचे 2 पीस काढून घ्यायचे आहेत. तर ह्या पीसपासून आपण बॅगला म्हणजे पॅकेट बनवणार आहोत. तर हे बघा हे 2 पीस मी काढून घेतलेले आहेत. ह्याच 2 मेजर म्हणजे ह्याच मेजरचे अजून 2 पीस आपल्याला अस्तरचे लागणार आहे पॅकेटसाठी. म्हणजे मेन पीस 2 आणि अस्तरचे पीस 2. तर आणि चेनसाठी आपल्याला हे बघा मेन फॅब्रिकचा 1 पीस आणि अस्तरचा 1 पीस. तर हे बघा 12 बाय 7 इंचाचा 1 पीस लागणार आहे. म्हणजे 1 पीस मेन पीस म्हणजे मेन फॅब्रिकचा पीस आणि 1 पीस अस्तरचा पीस. तर हे आपल्याला इथे आपल्या ह्या पीसला आपली चेन अटॅच होणार आहे. तर असं मेजरमेंट आहे. आणि बेल्ट आहे 18 बाय 2 इंचाचा. म्हणजे 18 बाय 2 इंचाचे 2 पीस लागणार आहे. जर तुम्ही मेन फॅब्रिक आहे त्याचे जर बेल्ट बनवणार असाल तर तुम्हाला 18 बाय 2 इंचाचे 2 पीस काढावे लागतील. तर मी इथे रेडीमेड बेल्ट वापरणार आहे. जो ब्लॅक येतो तो 1 इंची तो वापरणार आहे. तर आणि चेन लागेल आणि 3 रनर लागतील. तर चेनचं मेजर मी जेव्हा अटॅच करेन तेव्हा तुम्हाला सांगते. तर हे बघा मेन पीसला आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही यामध्ये स्पंज किंवा रबर शीटचा वापरही करू शकता. तर हे कापड चांगलं आहे त्यामुळे मी इथे रबर शीट, स्पंज वगैरे काही वापरलेलं नाही. फक्त अस्तर यूज केलेलं आहे. तेही म्हणजे मजबूतीसाठी, कारण आपण बॅग बनवणार आहोत. थोडेसे कपडे, पाण्याची बॉटल वगैरे राहणार आहे. आणि हे बघा याला सुद्धा मी अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे. तर इथे रबर शीट आणि स्पंज अजिबात वापरलेला नाही आहे. तर आता आपण हे पीस 2 बाजूला ठेवूया. पहिले आपण खिशाचे जे म्हणजे पॅकेटसाठीचे 2 भाग आहेत ते घेऊया. तर इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. हे बघा 1.5 इंचावर. हे बघा दोन्ही पीसला जे खिशाचे आहेत ते म्हणजे 7 बाय 8.5चे 2 पीस आहेत. त्या पीसवरला मी मार्किंग केलेलं आहे. तर इथे आता आपण दोन्ही पीस कट करूया. म्हणजे पहिले आपले पॉकेट तयार होतील. तर दोन्ही पीस हे मी कट करून घेते. तर हे कट करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता ह्या पीसला आपल्याला दोन्ही पीसला पॅकेट तयार करायचं आहे. त्यामुळे इथे चेन पहिले लावून घेऊया. तर चेन हे बघा म्हणजे हे जे मेजर आहे 7.5 इंचाचं त्याच्यापेक्षा आपल्याला थोडीशी दोन्ही साईडनी एक्स्ट्रा चेन ठेवायची आहे. तर इथे मी कट करते. म्हणजे माझे अखंड आहे त्यामुळे मी म्हणजे जितकी हवी तितकीच घेऊन कट करते.
तर हे बघा, याच मेजरचे आपल्याला 2 पीस काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, नेहमी सांगते त्याप्रमाणे दोन्ही साईडला अंतर ठेवून चेन लावायची आहे. एकदम काठून काठ लावायची नाही आहे. तर चेन उलटी ठेवलेली आहे आणि इथून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. तर पाहू शकता, हे बघा दोन्ही साईडने मी चेन अटॅच करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला दाब टिप करून घ्यायचे आहे. तर हे बघा, हे जे मेन हे बघा, हे शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं. म्हणजे जेव्हा रनर आपण उघडतो ना, तेव्हा ते रनरमध्ये येणार नाही. आणि इथून एक आपल्याला पुन्हा दाब टिप मारायची आहे. तर हे दोन्ही पॉकेटसाठी 2 पॉकेट बनणार आहेत, त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हे बघा दाब टिप मारून झालेले आहे. तर आता पहिले रनर टाकून घेऊया. तर पहिले पॉकेटच तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे मग आपलं काम मेन पीसला फक्त अस्तरच जोडायचं असतं. तर हे बघा, जे टोक मोठा आहे ना, त्यामध्ये मी पहिले रनर टाकते. म्हणजे आपल्याला खेचायला खूप सोपं जातं, म्हणजे पटकन लागतो रनर. हे बघा, तर हे टोक बाहेर येतं आणि मग या दोघांची लेवल चुकत नाही, मागे पुढे होत नाही. त्यामुळे हे पहिले आणि हे टोक पकडून आपल्याला पटकन हे बघा रनर लगेच जातो. तर पुन्हा हा बाहेर काढून पुन्हा टाकायचा आहे. म्हणजे इथे ना चेन आपली लॉक होते, ओपन राहत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर मी परत टाकते. तर पाहू शकता, हे बघा दोन्ही पीसला रनर अटॅच झालेले आहेत. तर आता आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. तर त्याच मेजरचे मी सांगितले होते अस्तरचे 2 पीस. तर इथे तरच आपलं पॉकेट तयार होईल. तर हे बघा, चारही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर दोन्ही पीसला त्याच पद्धतीने अटॅच करायचं आहे. हे बघा, तर दोन्ही पीस मी हे चारही साईडने जोडून घेते. तर पाहू शकता, हे बघा दोन्ही पीस मी तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे अस्तर अटॅच करून. तर आता हे बघा, इथे आपला खिसा पॉकेट तयार झालेला आहे दोन्ही पीसला. तर हे पीस आता आपण बाजूला ठेवूया. तर आता आपण चेनच्या पीसला चेनसुद्धा अटॅच करून घेऊयात. म्हणजे जो 12x7चा पीस आहे ना, त्याचे 2 समान भाग करायचे आहेत. म्हणजे 2 हे बघा असं मार्किंग करून घ्यायचं. 2 समान भाग आले तर तिथे मध्ये कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता मध्ये कट करून घेते. तर पाहू शकता, हे बघा 2 समान भाग करून घेतलेले आहेत. तर चेन हे बघा थोडीशी मोठी घ्यायची आहे. हे बघा दोन्ही साईडला थोडंसं एक्स्ट्रा राहील अशी घ्यायची आहे, अशा हिशोबाने. तर इथे आता मी ही चेन उलटी ठेवले आणि आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. तर यातलाच एक पीस काढून या पीसला अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे बघा चेन अटॅच झालेली आहे. तर हे बघा, हे जे मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून एक आपल्याला हे बघा दाब टिप मारून घ्यायची आहे. तर मी ही शिलाई करून घेते आणि मग रनर कसा लावायचा ते दाखवते. तर पाहू शकता, हे बघा दोन्ही पीस मी तयार केलेले आहेत. तर आता आपण रनर टाकूया. मगाशी ज्या पद्धतीने टाकला रनर त्याच पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. म्हणजे जे मोठं टोक आहे त्यात पहिले रनर टाकून घ्यायचा आहे. म्हणजे सोपा जातो खेचायला, म्हणजे पटकन अटॅच होतो. तर खूप मी सावकाश सांगते तुम्हाला. हे बघा, आता पटकन खेचून घ्यायचा आहे. कधी कधी पटकन लागतो, कधी कधी वेळसुद्धा लागतो. हे बघा रनर लागलेला आहे. मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने पुन्हा बाहेर काढायचा रनर आणि पुन्हा लावून घ्यायचा आहे, म्हणजे इथे लॉक होतो. तर आता आपले दोन्ही पॅकेट तयार झालेले आहेत आणि चेनचा भागसुद्धा तयार झालेला आहे. तर आता हा मेन पीस मी घेतलेला आहे. मेन पीस म्हणजे 24x12चा पीस घेतलेला आहे. तर इथे आपल्याला बरोबर सेंटर करायचा आहे, म्हणजे मध्य काढून घ्यायचा आहे मेन पीसचा. हे बघा, तर इथे मी हा बघा सेंटर करून घेतले. या साईडला सुद्धा सेंटर करायचा आहे आणि या साईडला सुद्धा सेंटर करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण सेंटर करून घ्यायचं आहे, किंवा कटसुद्धा मारू शकता तुम्ही. तर हे बघा मी कट मारते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, तर इथे दोन्ही साईडला आपण कट करून घेऊया. जिथे सेंटर केला तिथे. तर मेन पीसला सेंटर केला. हा बघा मेन पीसला सेंटर केला. तर जो खिशाचा भाग आहे म्हणजे पॉकेटचा, तर त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर करून घ्यायचा आहे. म्हणजे खालच्या साईडने जिथे चेन लावले तिकडून नाही,
हे बघा चेन वरच्या साईडला आहे, तर हे बघा खालच्या साईडला मी इथे कट दिलेला आहे. तर हे बघा आता हा सेंटर मेन पीसचा सेंटर, चॉकने दिसत नाही मार्किंग, मेन पीसचा सेंटर आणि आपलं जे पॅकेट तयार केले त्याचा सेंटर एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा एकमेकांवर ठेवले आणि आता इथून आपल्याला स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. तर आता इथे कॉर्नर येतो, तर हाच पीस हे बघा स्ट्रेट शिलाई ही झाली की इथे येऊन थांबून हाच पीस आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे. तर मी इथे कॉर्नरला आल्यावर तुम्हाला दाखवते पुढे कसं जोडायचं ते. तर पाहू शकता हे बघा इथून मी शिलाई सुरुवात केली. तर हे बघा इथे कॉर्नरला आले, हे बघा इथे कॉर्नरला आले. तर इथे आता थांबायचं आहे. कॉर्नरला आल्यावर हे बघा थोडंसं मार्जिन पाव इंचाचं ठेवून हे बघा सुई मी हे बघा वरती उचलत नाही, खालीच ठेवायची सुई, दाब फक्त उचललेला आहे. तर आता आपल्याला हा पीस फिरवून घ्यायचा आहे, जो खिशाचा आहे तो पीस फिरवून घ्यायचा आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा पूर्ण खिशाचा भाग आपल्या मेन पीसला पूर्ण पुरतोय. हे बघा रनर शिलाईमध्ये येणार आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. तर आता इथूनच आपल्याला पुन्हा इकडे जायचं आहे, डबल शिलाई इथपर्यंत यायचं आहे आणि पुन्हा हा जो कॉर्नर येतो तर हा पीस आपल्याला पुन्हा असा जोडून घ्यायचा आहे. हे बघा तर इथपर्यंत ह्या कॉर्नरला आल्यावर पुन्हा तुम्हाला मी दाखवते. तर पाहू शकता ही बघा इकडून मी डबल शिलाई घेतलेली आहे, इथे सेंटर होता आपला. तर आता मी ह्या दुसऱ्या कॉर्नर जवळ आले, तर फक्त आपल्याला आता हे बघा आता दोन्ही पीस आपले फिरतील. आता सुई खालीच होती, दाब पण ठेवला आणि हा बघा खिशाचा जो पीस होता तो मी फिरवून घेतला आणि आता पुन्हा इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. शेवटपर्यंत आल्यावर पुन्हा मी बघा इथपर्यंत आपलं पॅकेट लागलेलं आहे. तर इथूनच आता मी इथूनच पुन्हा इथपर्यंत डबल शिलाई करते, कारण इकडे आपली डबल शिलाई झालेली आहे. तर इथून आता पुन्हा मी ही डबल शिलाई करून घेते. तर पाहू शकता हे बघा आपलं पॅकेट अटॅच झालेलं आहे. आतल्या साईडने पाहू शकता तुम्ही हे बघा. तर याच पद्धतीने हे बघा याच पद्धतीने आपल्याला या साईडला सुद्धा पॅकेट अटॅच करून घ्यायचं आहे. तर मी इथे तुम्हाला ना टाचणी पिन लावून दाखवते, म्हणजे परत लक्षात येईल तुमच्या. तर पाहू शकता हा बघा हा पीस असा जोडला, म्हणजे आडवा जोडून घेतला, इथे सेंटर केला, मेन पीसला सुद्धा सेंटर केला. हा बघा असा जोडला. तर आता आपल्याला हे बघा हा मेन पीस आहे, म्हणजे हे बघा बॅगचा जो मेन पीस आहे तो आहे. तर तिथे आपल्याला म्हणजे हे जे खिशाचा पार्ट आहे तो आपल्याला या साईडला घेऊन जोडून घ्यायचा आहे. हे बघा तर इथे मी आता एक टाचणी लावून तुम्हाला दाखवते. हे बघा इथे. तर याच पद्धतीने हे बघा इकडे हा जोडला गेला. हा बघा तर आता या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने हे बघा आता या साईडला आपल्याला हा खिशाचा भाग हा बघा या साईडला असा जोडून घ्यायचा आहे. हे बघा इथे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे इकडून, आणि इथे कॉर्नरला आल्यावर थांबायचं आहे. तर पाहू शकता हे बघा इथे टाचणी लावले. तर इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत डबल येऊन, आणि पुन्हा हे बघा इथपर्यंत शिलाई करायची आहे. शिलाई करताना डबलच शिलाई करा. हे बघा दोन्ही पार्ट आपले जोडले गेलेले आहेत पॅकेटचे. तर आता आपल्याला चेनचा भाग लावायचा आहे. तर चेन पार्ट लावण्यापूर्वी आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर हे बघा जो म्हणजे जे हे बघा इथे खिसा आहे, तर खिशाचा सोडून आपल्याला बेल्ट लावायचा आहे. तर इथे सेंटर करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही पीसचा जो मेन फॅब्रिकचा पीस होता ना त्याचा सेंटर करायचा आहे. आणि बघा म्हणजे 12 इंचाचा मेन पीसचा पार्ट होता ना, तर इथे आपल्याला सेंटर केलं आहे, तिथून आपल्याला 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे 3-3 इंच. तर आता मी अंदाजेच टाकते. तर 3-3 इंचावर मार्किंग करून झाल्यावर इथे आपल्याला बेल्ट पहिले अटॅच करून घ्यायचा आहे दोन्ही पीसला, इकडे सुद्धा आणि या पीसला सुद्धा.
तर पाहू शकता हा सेंटर आहे. सेंटर सोडून हे बघा हा मी बेल्ट घेतलेला आहे. मगाशी मेजर सांगितलं आहे तुम्हाला. तर हे बघा इथे ठेवून घ्यायचं आहे हे बघा आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. थोडासा एक्स्ट्रा ठेवला आतमधले शिलाई तरी चालेल. तर इथे मी तुम्हाला टाचणी लावून दाखवते. हे बघा थोडंसं मी जास्त ठेवलं आहे आणि इथून आपल्याला एक शिलाई करायची आहे. उलट सुलट बघून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मार्किंग केले त्याच्याबरोबर सेंटरवर ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बेल्टला आणि मग आपल्याला चेनचा भाग अटॅच करायचा आहे. तर दोन्ही साईडला मी हे बेल्ट अटॅच करून घेते, या साईडला सुद्धा आणि या पीसला सुद्धा. हा बघा इथे सेंटर केलं आहे तर इथे 3 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हे बघा दोन्ही बेल्ट अटॅच झालेले आहेत. तर आता आपल्याला चेनचा भाग लावायचा आहे. मग आपली बॅग रेडी होईल. तर हा पीस चेन लावलेला घेतलेला आहे म्हणजे बॅगचा. तर हे बघा चारी साईडला आपल्याला ठेवून बघायचं आहे म्हणजे व्यवस्थित पुरतोय ना. तर मी आता टाचणी पिन लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता हे बघा चेनचा भाग मी ह्या बॅगच्या पीसवर ठेवलेला आहे म्हणजे बॅगवर. तर हे बघा चारी साईडने बरोबर पुरलेलं आहे. तुमचं जर थोडंसं जास्त म्हणजे हे बघा टाचणी पिन लावून घेतली ना की आपल्याला अंदाज येतो बरोबर. एक्स्ट्रा तर झाला नाही आहे ना चेनचा भाग. आणि जर जास्त झाला असेल तर कोणत्याही एका साईडने तुम्ही तुमचा जर जास्त झाला तर कोणत्याही एका साईडने जितका जास्त झालेला आहे तितका तुम्ही कट करून घेऊ शकता. तर हे बघा टाचणी पिन लावल्यामुळे आपल्या लक्षात येतं एक्स्ट्राचा भाग आहे का. तर आता आपल्याला चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना डबलच शिलाई करायची आहे. तर शिलाई करताना मी या साईडने आधी सुरुवात करेन ह्या कॉर्नरपासून. तर थोडंसं मार्जिन ठेवून मी शिलाई करणार आहे इथपर्यंत. कॉर्नर आल्यावर नेहमी सांगते मी सुई खालीच ठेवायची आहे आणि फक्त दाबच उचलायचा आहे. तर कॉर्नर आल्यावर सुई खाली ठेवून दाब उचलून पुन्हा दाब खाली ठेवून हा पीस सरकवून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर आता मी चारही साईडला व्यवस्थित डबल शिलाई करते आणि तुम्हाला बॅगचा लुक दाखवते. तर पाहू शकता पूर्ण बॅग आपली तयार झालेली आहे. हा बघा हा पीस अटॅच झालेला आहे चेनचा. तर हे बघा चेन माझं हे बघा हे एक्स्ट्राचं झालेलं आहे थोडंसं कापड. ते कशामुळे होतं तेही सांगते. म्हणजे जी चेनची रुंदी असते ना ती जराशी खूप जास्त असेल ना तर थोडासा भाग वाढीव होतो. तर ते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तुमचंही झालं कापड तर आधीच मोजून घेऊन कट करून घ्यायचं आहे म्हणजे लावायला सोपं जातं. तर आता आपण बॅग उलटी करूयात. तर पाहू शकता बॅग सरळ केलेली आहे आणि खूप सुंदर अशी झालेली आहे. हे बघा अगदी एक जोडी ड्रेस राहील, पाण्याची बाटली राहील, दुधाची बाटली राहील किंवा आपलं छोटं मोठं साहित्य राहील. अगदी अर्ध्या दिवसाच्या प्रवासासाठी बॅग किंवा सकाळी जाऊन दुपारी परत यायचं असेल तरी ही बॅग आपल्याला खूप सुंदर अशी होते. हे बघा खूप जास्त मोठी बॅग नेण्याची गरज नाही. हे बघा 2 पॅकेटसुद्धा झालेले आहेत. हे बघा तर खूप सुंदर आहे. इथे फोन पण राहील, रुमाल किंवा बाकी बारीक सारीक साहित्यसुद्धा राहील. हे बघा खिशामध्ये असे 2 पॅकेट झालेले आहेत. तर बॅगचा तुम्हाला लुक दाखवते. इथे मशीनच्या पाटावर एवढं व्यवस्थित दिसत नाही. हे बघा खूप सुंदर अशी आपली मिनी ट्रॅव्हल बॅग झालेली आहे, प्रवासी बॅग. तर पाहू शकता तुम्ही बॅगचा लुक. हे बघा खूप सुंदर अशी मिनी प्रवासी बॅग तयार झालेली आहे. 2 साईडला 2 खिसे झालेले आहेत. तर तुम्ही बॅगचा लुक पाहिलेलाच आहे आणि बॅगसाठी लागणारं सर्व साहित्य म्हणजे मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते. तर तिथून तुम्ही परचेस घेऊ शकता. मिशोवर खूप रिजनेबल रेटमध्ये सगळं म्हणजे बेल्ट वगैरे चेन रनर सगळं आहे. तर तिथून तुम्ही रबर शीट वगैरे घेऊ शकता. तर खाली लिंक देईन मी. आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.